चला तर आज आपण मस्त पुलाव बनवणार आहोत। तर पुलाव बनवण्यासाठी आपल्याला इथे घेतलेला आहे 1-2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा एक मोठा साईजचा घेतलेला आहे, अशी उभी चिरून घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक सुकी मिरची घेतलेली आहे। आणि आपण इथे सुक्या मसाल्यामध्ये बिर्याणी मसाला आणि आपले धने पावडर 1 चम्मच आणि आपला गरम मसाला 1 चम्मच आपल्याला घ्यायचा आहे। हळद तर अर्धा कप इथे मी मटार घेतलेला आहे, मस्त फ्रेश मटार आलेले आहेत बाजारामध्ये। तर मस्त फ्रेश असं आपण पुलाव बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे वाडा कोलमचा तांदूळ घेतलेला आहे, 2 वाटी घेतलेले आहेत आणि अर्धा तास स्वच्छ धुवून असं भिजत ठेवलेलं आहे। चला तर आपण आता मस्त मटर पुलाव बनवूया। तर मटर पुलाव बनवण्यासाठी आपल्याला इथे कुकर ठेवायचा आहे। कुकरमध्ये 2 टेबलस्पून इतपत मी तेल घातलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम करायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे मोहरी घालायचं आहे 1 टीस्पून। तुम्ही जिरासुद्धा घालू शकता, इथे मी जिरा वापरलेला नाही आहे, फक्त मोहरी वापरलेली आहे। ते छान तडकलेलं असेल तर त्यानंतर आपल्याला इथे हिरवी मिरची घालायची आहे। मस्त मिरची आपल्याला फुटली तरी आपण आता इथे अद्रक आणि लसूणचं पेस्ट घालायचं आहे आणि छान असं मस्त फिरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे कांदा घालायचा आहे। तर बघू शकता मस्त आपण इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे, ते पण आपण छान असं परतून घेऊया। कलर थोडा ब्राऊन आला पाहिजे कांद्याचं, तितपत आपण हे परतून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला इथे टोमॅटो घालायचं आहे, तर टोमॅटोसुद्धा असं आपण परतून घेऊया। तर मी हा व्हिडिओ एकटीच शूट करत आहे, त्यामुळे हा कॅमेरा सारखं हलतोय, तर त्यावर लक्ष देऊ नका, फक्त रेसिपीकडे लक्ष द्या, कारण शूट करायला कोणच नाही आहे घरामध्ये आणि मी एकटीच शूट करत आहे, म्हणून हा सारखा कॅमेरा हलतोय त्यामुळे। तर आता हा टोमॅटोसुद्धा छान परतून झालेला आहे। तर आता आपल्याला यामध्ये फ्रेश असा मटार घालायचे आहेत। तर आता हा मटरचा सीझन आहे, थंडीचा सीझन असल्यामुळे फ्रेश आपला हा मटर भेटतो मार्केटमध्ये, खूप सारे आलेले आहेत। तर हा मटर खरेदी करा आणि मस्त फ्रेश मटरचा पुलाव बनवा आणि गरमागरम थंडीमध्ये खूप छान लागतो, अप्रतिम चव लागतो याची। तर छान टोमॅटो मी परतून घेतलेला आहे, सगळाच मसाला परतून घेतलेला आहे। तर त्यामध्ये आपल्याला आता हे सुके मसाले घालूया। तर बघू शकता मी इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि धने पावडर घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं अर्धा टीस्पून इतपत मी काळा मसाला घेतलेली आहे। जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही हे मसाला स्किप करू शकता। तर मस्त आपण हे मिक्स करून घेऊया एखादं मिनिट। त्यानंतर आपल्याला हा पूर्ण पाणी काढून घ्यायचा आहे, जो आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे, तरच आपण हे तांदूळ यामध्ये ॲड करायचं आहे। पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। आता इथे मी 2 कप तांदूळ घेतलेली आहे, तर मी इथे 2.5 कप इतपत पाणी वापरणार आहे आणि हे आपण छान मिक्स करून घेऊया। मी इथे वाडा कोलमचंच तांदूळ वापरलेले आहे, याऐवजी तुम्ही बिर्याणीचे जो बासमती तांदूळ येतो ते तुम्ही तांदूळ इथे वापरू शकता। आता आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला इथं बारीक चिरलेलं असं भरपूर सारं कोथिंबीर घालायचं आहे आणि परत आपण मिक्स करून घेऊया। बघू शकता एकटीने असं शूट केलं तर काय होतं, कॅमेरा खूप हलतं आणि माझ्याकडे ट्रायपॉड आहे पण तो भेटत नाही, म्हणून मी हाताने शूट करत आहे। तर आता इथे मी 2.5 कप इतपत पाणी घातलेलं आहे। आपल्याला भात सुटसुटीत हवा असेल तर 2.5 कप घालू शकता, जरा थोडंसं ओलसर हवा असेल तर तुम्ही 3 कप इथं पाणी वापरू शकता। आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे, चवीनुसार घाला, 1 टीस्पून 1.5 टीस्पून असं काहीच करू नका, चवीनुसार घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे छान आणि त्याला झाकण लावायचं आहे आणि याला शिट्टीसुद्धा लावायचं आहे आणि 3 शिट्ट्या मस्त हाय फ्लेमवरती काढून घेऊया। तर 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण एकदम लो करायचं आहे गॅस आणि थोडंसं ठेवायचं आहे
तर बघू शकता इथे मी 3 शिट्ट्या काढलेली आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. आता पूर्ण कुकर थंड झाल्याशिवाय काढायचं नाही. तर आता हा कुकर पूर्ण थंड झालेला आहे आणि मी बघू शकता मस्त आपला गरमागरम असा पुलाव तयार झालेला आहे. मस्त वास येतोय आणि बघू शकता तुम्ही तर खूप छान सुटसुटीत झालेला आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. बघू शकता गरमागरम अशा थंडीमध्ये पुलाव खायला मज्जाच वेगळी येते आणि मी ते काढून घेत आहे प्लेटमध्ये आणि टेस्टसुद्धा तुम्हाला करून दाखवत आहे. अप्रतिम असा हा पुलाव झालेला आहे. याबरोबर तुम्ही सलाड खाऊ शकता. तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.